Hello students, welcome to the next lecture. Dear student, this is the seventh lecture of the basic mechanical engineering course, right? Now in this lecture basically we are going to focus on the Carnot cycle. Basically we are going to focus on the Carnot cycle, okay, and the entropy. These are the two important topics and that we are basically going to focus in this lecture only, okay. Now see here, up to last lecture जर आपण बघितलं तर in the last lecture what we have discussed the topics related to the second law of the thermodynamic, okay. Second law जो आहे त्याच्या related तुमचं Kelvin Planck statement असेल, it can be your Clausius statement, right. Then there are the different devices we see, what are the heat energy consuming devices, heat energy प्रोड्युसिंग डिव्हायसेस, ओके. हीट इंजिन असेल, तुमचं रेफ्रिजरेटर असेल, हीट पंप असेल आणि त्याचे रिलेटेड डिफरंट टर्मिनॉलॉजी जे आहे, इट कॅन बी युअर थर्मल इफिशियन्सी, देर इट कॅन बी युअर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, हे सगळे टर्मिनॉलॉजीज आपण बघितलं आहे, राईट. Now continuing in the thermodynamics part, we'll next discuss the Carnot cycle and the entropy, right. See, the Carnot cycle जे आहे ते आपल्याला कम्प्लिटली डिस्कस करायचं आहे. एंट्रॉपी जे आहे त्याचा पण आपण पार्ट डिस्कस करणार आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, राईट. And this will be the end of the I think we cannot say the end of the thermodynamics, because जो heat energy जो तुमचा next topic आहे in the syllabus, that is also related to thermodynamic only, okay. So we'll see after this one, we'll see the heat transfer, okay. There are different modes of the heat transfer. It can be your conduction, it can be your convection, it can be your radiation, okay. ते different आपण वेगवेगळे next lecture मध्ये बघणार आहे, okay. So basically restricting to this lecture, we are going to actually focus on the Carnot cycle and the entropy, okay. So let's start today's lecture. See here, तुम्ही आता नाव ऐकलं असेल कॉर्नॉट सायकल, ओके. हे कॉर्नॉट सायकल तुम्ही नाव अगोदर पण ऐकलेलं असेल, बट व्हॉट इज दिस कॉर्नॉट सायकल, ओके. आता बिफोर डिस्कसिंग दिस कॉर्नॉट सायकल, आता ही कॉर्नॉट सायकल काय आहे हे सांगण्या अगोदर लेट मी डिस्कस विथ यू सम जनरल अबाउट द इंजिन, ओके. आता ही कॉर्नॉट सायकल जे आहे हे स्पेसिफिकली जे तुमचं इंजिन जे आहे किंवा सिलेंडर आणि पिस्टन जे अरेंजमेंट आहे ते सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंटच्या रिलेटेड आहे, ओके. सी हिअर बघा, तुमच्या जे डेली लाईफमध्ये जे टू व्हीलर आहे किंवा फोर व्हीलर आहे त्याच्यामध्ये एक स्ट्रोक इंजिन यूज केलं जातं, बरोबर. एवढं तर तुम्हाला माहीत आहे. मग आता हे स्ट्रोक इंजिन जे काय तुमचं टू स्ट्रोक इंजिन असेल किंवा फोर स्ट्रोक इंजिन असेल, तुम्ही जनरली नाव ऐकले असतील असं. आता याच्यामध्ये ॲक्च्युली बेसिकल फेनॉमेना काय होत असते बघा, तुम्हाला मी एकदम शॉर्टमध्ये सांगतो बघा. ॲक्च्युली तिथं काय असतं, देर इज अ वन सिलेंडर, ओके. एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट तिथं असते. लेट्स से दिस आर दी वॉल्स ऑफ द सिलेंडर अँड लेट्स से दी पिस्टन आय एम शोइंग ओव्हर हिअर लाईक दिस, ओके. दिस इज द पिस्टन ओव्हर हिअर. आता याच्यामध्ये काय होतं की ही जी पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट जी प्रोव्हाइड केलेली असते तुमच्या इंजिनमध्ये, इट कॅन बी अ टू व्हीलर इंजिन और इट कॅन बी अ फोर व्हीलर इंजिन. आता हे जे इंजिन असतं, तुम्ही ह्याच्यामध्ये इथं जी तुम्हाला स्पेस दिसते, या स्पेसमध्ये फ्यूल काय करत असता तुम्ही, फ्यूलला काय करत असता इथं फिलअप करत असता, बरोबर. आता हे फ्यूल इथं फिलअप केल्यानंतर आता जी तुमचं पेट्रोलची जी टँक जी असते तुमच्या टू व्हीलरची असेल किंवा फोर व्हीलरची, त्याच्यामधनं काही अमाऊंट रेटमध्ये ते काय करत असतं, पेट्रोल याच्यामध्ये काय करत असतं, फिलअप करत असतं, बरोबर. म्हणजे तुम्ही काय करता इथं फ्यूलला फिलअप करताय, बरोबर. प्लस त्याच्याबरोबर काही ॲडिशनल जे तुमचे चार्जेस आहे ते चार्ज पण तुम्ही इथं काय करत असता, फिलअप करत असता. बघा तुमच्या इलेक्ट्रिसिटी जी स्टार्टअप जी जनरेट होत असते ती इलेक्ट्रिसिटी पण इथं काय करत असते, परफॉर्म करत असते. मग आता बघा, जे फ्यूल इथं तुम्ही देणार आहे, ॲक्च्युली आपण जे काही तुम्ही इनपुट देताय त्या सगळ्याला फ्यूल म्हणणार इथं, बरोबर. आता बघा होतं काय की हे फ्यूलचं ज्यावेळेस इथं बर्निंग होतं, व्हेन दिस फ्यूल गेट बर्न, किंवा हे फ्यूलचं ज्यावेळेस कंबशन होतं, तर कंबशन झाल्यानंतर इथं काय होतं, हीट एनर्जी प्रोड्यूस होते. इथं काय होते, हीट एनर्जी प्रोड्यूस होते. मग हीट एनर्जी काय करते, दिस हीट एनर्जी विल ट्राय टू, आता हीट एनर्जी मला जर सांगा, हीट एनर्जी जर प्रोव्हाइड केलं तर ही जी तुमची सिस्टीम आहे, मला सांगा तुमच्यासाठी आता तुम्ही कोणत्या एरियावरती फोकस करताय, तुम्ही ह्या एवढ्या व्हॉल्यूमवरती फोकस करताय, म्हणजे ही काय असणार आहे तुमच्यासाठी सिस्टीम, ओके. दिस विल बी युअर सिस्टीम. आणि तुमच्या सिस्टीममध्ये काय आहे, फ्यूल आहे, आणि ते फ्यूल काय होतं, कंबशन, त्याचं कंबशन होतं आहे, आणि कंबशन झाल्यामुळे तिथे हीट एनर्जी प्रोड्यूस होते, बरोबर. नाव सी, because of the production of this heat energy there will be expansion of this cylinder. ह्या सिलेंडरचं काय, सॉरी, या पिस्टनचं काय होणार आहे किंवा या सिस्टीमचं काय होणार आहे, दिस सिस्टीम विल गेट एक्सपांड. आता मला सांगा, सिस्टीम एक्सपांड जर होत असेल तर मला सांगा, हे जे तुमच्या सिलेंडरच्या वॉल्स आहे की ज्या तुम्ही इथं सिलेंडरच्या वॉल्स प्रोव्हाइड केलेल्या आहे, या सिलेंडरच्या वॉल एक्सपांड होऊ शकता का, नो, दॅट सिलेंडर वॉल कांट एक्सपेंड. बट काय होऊ शकतं,
हे जे पिस्टन तुम्ही इथं प्रोव्हाइड केलेलं आहे, दिस पिस्टन कॅन गो बॅकवर्ड, दिस पिस्टन कॅन मूव्ह फॉरवर्ड. बरोबर. आता बघा इथं इथं जर बघितलं तर ज्यावेळेस इथं तुमची हीट एनर्जी प्रोड्यूस होते बिकॉज ऑफ द कंबशन ऑफ दिस फ्यूल, हे काय होणार आहे, इथली हीट एनर्जी इथं इनपुट दिल्यामुळं, तुम्ही इनपुट दिल्यामुळं ही सिस्टीम काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. आणि एक्सपांड होण्यासाठी काय व्हावं लागेल बघा, एक्सपांड जर व्हायचे असेल तर या पिस्टनला बॅकवर्ड मूव्ह व्हावं लागेल. बरोबर. आता बॅकवर्ड मूव्ह झाल्यानंतर आपण आपली सिस्टीम एका स्टेटकडनं दुसऱ्या स्टेटला काय झालेले आहे, मूव्ह ऑन झालेले आहे. बरोबर. परत त्याच्यानंतर बघा, परत तुमचं जे काही मेकॅनिकल अरेंजमेंट आहे, बिकॉज ऑफ दॅट मेकॅनिकल अरेंजमेंट दिस पिस्टन विल अगेन मूव्ह फॉरवर्ड. आता फॉरवर्ड मूव्ह झाल्यामुळं याच्यामधली जी हीट एनर्जी आहे, दिस हीट एनर्जी विल गेट कन्वर्टेड इन टू दी वर्क डन. बरोबर. तर अशा प्रकारे एक मी जर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगितली तर ॲज अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला समजेल अशा भाषेत मी सांगितलेलं आहे की इथं काय होत आहे प्रोसेस. बरोबर. आणि ह्या प्रोसेसचाच यूज करून आपल्याला पुढं काय तुम्हाला कार्नोट सायकल डिफाईन करायचं आहे. आता बघा इथं ज्यावेळेस हे पिस्टन बॅकवर्ड ज्यावेळेस मूव्ह झालं, इथं बॅकवर्ड ज्यावेळेस मूव्ह झालं पिस्टन, तर त्यावेळेस सिस्टीम एका स्टेटकडनं दुसऱ्या स्टेटकडं मूव्ह ऑन झाली. बरोबर. कारण बघा आधी तुमची सिस्टीम ज्यावेळेस पिस्टन त्याच्या ओरिजिनल पोझिशनला होतं त्यावेळेस सिस्टीमचा काहीतरी प्रेशर P1 असेल, काहीतरी व्हॉल्यूम V1 असेल. बरोबर. काहीतरी टेम्परेचर T1 असेल. ते म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की तुमची सिस्टीम स्टेट 1ला होती. बरोबर. आता काय झालं, बिकॉज ऑफ देर इज अ कंबशन ऑफ द फ्यूल अँड देर इज अ प्रोडक्शन ऑफ द हीट एनर्जी, दिस पिस्टन गो बॅकवर्ड अँड बिकॉज ऑफ द बॅकवर्ड मुवमेंट ऑफ दिस पिस्टन माय सिस्टीम इज गोज टू दी स्टेट 2. ओके. सिस्टीम आता कुठं गेलेली आहे, स्टेट 2ला गेलेली आहे. आणि स्टेट 2ला गेल्यानंतर लेट्स से its pressure is P2, its volume is V2 and let's say its temperature is T2. Correct. Now see, मग सिस्टीम 1कडनं 2ला मूव्ह झाली. आता ज्यावेळेस मी परत याच्यावरती या पिस्टनला फॉरवर्ड मूव्ह करणार आहे, तर फॉरवर्ड मूव्ह केल्यानंतर सिस्टीम परत त्याच्या 2कडनं 1ला जाणार आहे, म्हणजे परत ओरिजिनल पोझिशनला जाणार आहे. म्हणजेच सिस्टीम काय करते, इथं सिस्टीम इथं सायकल परफॉर्म करते. पहिल्यांदा 1कडनं 2 स्टेटला गेली आणि नंतर 2कडनं 1 स्टेटला गेली. बरोबर. म्हणजेच काय झालं, इथं सायकल परफॉर्म झालेलं आहे. बरोबर. तर हे जे सायकल आहे, तर या सायकलमधले ह्या ज्या प्रोसेस झाल्या, म्हणजे ही जी प्रोसेस 1 झाली, फॉर एक्झाम्पल स्टेट 1कडनं स्टेट 2कडे जाताना एक प्रोसेस झाली, त्याच्यानंतर स्टेट 2कडनं स्टेट 1कडे येताना परत एक प्रोसेस झाली. बरोबर. मग आता ह्या ज्या प्रोसेस झालेल्या आहे ह्या डिफरंट अंडर डिफरंट कंडिशन्स होऊ शकतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण थर्मोडायनिकमध्ये बेसिकमध्ये बघितलं आहे की तुमच्या प्रोसेस काय असू शकतात, दिस प्रोसेस कॅन बी आयसोथर्मल प्रोसेस, दिस प्रोसेस कॅन बी आयसोकोरिक प्रोसेस, दिस प्रोसेस कॅन बी आयसोबारिक प्रोसेस, दिस कॅन बी ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके. डिफरंट टाईपच्या प्रोसेस होऊ शकतात. मग आता ज्यावेळेस इथं ह्या फ्यूलनं किंवा हे सायकल कंप्लीट झाल्यानंतर, हे कंप्लीट सायकल झाल्यानंतर तुमच्या काहीतरी वर्क डन झालं. वर्क डन झालं म्हणजे काय, तुम्ही तुमच्या टू व्हीलरला एनर्जी प्रोव्हाइड केली, त्या एनर्जीमुळे तुमची टू व्हीलर काय होते, पुढं मूव्ह ऑन होते. बरोबर. आता ही एनर्जी जी तुम्ही प्रोव्हाइड करताय, किंवा त्याला फॉर एक्झाम्पल आपण जनरली काय म्हणू शकतो, एक जनरल लँग्वेजमध्ये आपण आउटपुट म्हणू शकतो. बरोबर. मग हे इनपुट दिल्यानंतर तुम्हाला काहीतरी आउटपुट भेटलेलं आहे. मग तुम्हाला जर मी विचारलं सिस्टीमची इफिशियन्सी काय आहे, तर तुम्ही काय सांगणार, सर इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी जस्ट टेक द आउटपुट डिवाइड बाय इनपुट. बरोबर. आउटपुट आणि इनपुटचा रेशो घ्या, तुम्हाला काय भेटेल, इफिशियन्सी भेटेल. मग आता माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही इफिशियन्सी मॅक्झिमम पाहिजे असेल तर ह्या प्रोसेसच कशा झाल्या पाहिजे, ही प्रोसेस 1 to 2 किंवा 2 to 1 ज्या प्रोसेस आहे त्या कशा झाल्या पाहिजे, त्या आयसोथर्मल झाल्या पाहिजे, त्या ॲडियाबॅटिक झाल्या पाहिजे. कोणत्या टाईपच्या प्रोसेस जर तुम्ही केल्या तर ही इफिशियन्सी तुम्हाला मॅक्झिमम भेटेल. असं एक सायकल गिवन बाय दिस कार्नोट सायंटिस्ट. हा एक कार्नोट जे काय आहे, कार्नोट इज नथिंग बट द नेम ऑफ द सायंटिस्ट. ओके. तर कार्नोट जे सायंटिस्ट आहे त्यांनी आपल्याला एक सायकल सांगितलं की तिथं अशा टाईपच्या जर तुम्ही प्रोसेसेस परफॉर्म केल्या तर तुम्हाला मॅक्झिमम इफिशियन्सी भेटेल, असं एक आयडियल. आता बघा हे जे कार्नोट सायकल आहे, दिस कॅन नॉट बी एक्झिस्ट इन रियालिटी. ओके. ती रियालिटीमध्ये एक्झिस्ट होऊ शकत नाही, कारण त्याचे भरपूर ड्रॉबॅक्स आहेत. ते काय आहे ते आपण बघणारच आहे 1 by 1. पण तुम्हाला लक्षात येते का कार्नोट सायकल ॲक्च्युली काय आहे. जस्ट अ मिनिट. ओके. सी हिअर, जे कार्नोट सायकल जे आहे ते ॲक्च्युली काय आहे तुम्हाला लक्षात येतं आहे का, जे आपल्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये जे काही तुमच्या सिलेंडर आणि पिस्टनमध्ये जे काही सायकल परफॉर्म होते, तर त्याला तुम्हाला ऑप्टिमाइज कसं करता येईल, त्याला तुम्हाला इथं ज्या प्रोसेस होते आहे, मी तुम्हाला जे प्रोसेस सांगतोय की सिस्टीम स्टेट 1कडनं स्टेट 2ला जाते, 2कडनं 1ला येते, तर त्यावेळेस त्या प्रोसेस कशा असल्या पाहिजे, ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल. तर याच्याविषयी ज्या रिक्वायरमेंट आहे त्या देऊन एक कार्नोटनं आपल्याला एक परफेक्ट सायकल सांगितलं, एक आयडलाइज सायकल सांगितलं की जे आपण इन रिअल एक्झिस्ट करू शकत नाही, पण त्यांनी ते आपल्याला सायकल दिलेलं आहे. तर मग तेच सायकल आपल्याला स्टडी करायचं आहे. क्लिअर झालं आता. दॅट इज नथिंग बट दी कार्नोट सायकल बिकॉज इट इज गिवन बाय दी सायंटिस्ट नेम्ड ॲज अ कार्नोट. ओके. क्लिअर. सी, आता कार्नोट सायकल काय, आपल्याला काय डिस्कस करायचं आहे तुम्हाला कळलेलं आहे. आता ॲक्च्युअल कार्नोट सायकल काय आहे ते आपण स्टडी करूया. ओके. सो लेट्स डिस्कस द ॲक्च्युअल कार्नोट सायकल. नाव सी,
आता कार्नोट सायकल किंवा कार्नोट या सायंटिस्टनं ज्यावेळेस आपल्याला हे जे सायकल सांगितलेलं आहे अंडर द डिफरंट टाईप्स ऑफ द प्रोसेसेस, तर त्यावेळेस काही अजम्पशन्स केलेले आहे बरोबर. आणि ते अजम्पशन्स फर्स्ट आपण डिस्कस करूया अँड आफ्टर दॅट वी विल मूव ऑन टू दी दिस कार्नोट सायकल. ओके, सो लेट मी डिस्कस विथ यू दी अजम्पशन्स इन दी कार्नोट सायकल. ओके, फर्स्ट लेट मी डिस्कस विथ यू अजम्पशन्स इन कार्नोट सायकल. बघा, तुम्हाला जर कोणत्या पण प्रोसेसमध्ये काय अजम्पशन्स केलेले आहे हे जर माहीत असेल तर त्यावरनं तुम्ही त्याचे काय सांगू शकता, लिमिटेशन सांगू शकता बरोबर. आता हे जे कार्नोट सायकल दिलेले आहे किंवा कार्नोट ज्यावेळेस म्हटला की मी असं जर तुम्ही सायकल परफॉर्म केलं तर तुमची एफिशियन्सी मॅक्झिमम असणार आहे, इट इज ओके. बट त्यांनी जे अजम्पशन केलेले आहे ते अजम्पशन आपण जर अप्लाय करू शकलो तरच आपण तेवढी मॅक्झिमम एफिशियन्सी अचीव करू शकतो. आणि ते त्यांनी जे अजम्पशन केलेले आहे तर ते तुम्ही जर इन रियालिटीमध्ये जर ते तुम्ही फॉलो करू शकत नसाल तर तुम्ही मॅक्झिमम एफिशियन्सी किंवा हे कार्नोट सायकल फॉलो करू शकत नाही बरोबर. पण इन आयडियल काय अजम्पशन्स दिलेले आहेत दॅट लेट्स डिस्कस. ओके, ते आपण एकदा बघूया. सी हिअर, व्हॉट वॉज द फर्स्ट अजम्पशन मेड इन द कार्नोट सायकल? पिस्टन मुव्हिंग इन द सिलेंडर, पिस्टन मुव्हिंग इन द सिलेंडर. बघा, हे जे आहे ना, हे जे अजम्पशन्स आहे दॅट आर इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, कारण तुम्हाला ॲक्च्युली माहीत पाहिजे की जे सायकल डेव्हलप करताना कार्नोट सायंटिस्टनं कोणकोणते अजम्पशन केलेले आहे आणि त्याच्या बेसिसवरती कसं आपण सायकल डेव्हलप केलेलं आहे बरोबर. नाव सी हिअर, first assumption is piston moving in the cylinder. Let me write down then. Piston moving in the cylinder does not develop any friction, during मोशन. ओके, म्हणजे बघा, आपण बघितलं की जे पिस्टन आहे ते काय होतं आहे, बॅकवर्ड आणि फॉरवर्ड मूव्ह होतं आहे बरोबर. तर हे पिस्टन ज्यावेळेस बॅकवर्ड आणि फॉरवर्ड मूव्ह होत आहे तर त्यावेळेस त्याला कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ऑब्वियसली ते सिलेंडरच्या कॉन्टॅक्ट आहे. बघा इथं जर तुम्ही जर बघितलं तर हे जे पिस्टन आहे हे काय आहे, या सिलेंडरच्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बरोबर. तर त्या वॉलच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस ते पिस्टन तुमचं बॅकवर्ड किंवा फॉरवर्ड मूव्ह होतं आहे तर तिथं कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन जनरेट होणार नाही, असं काय केलेलं आहे आपण फर्स्ट अजम्पशन केलेलं आहे. आता हे अजम्पशन का केलेलं आहे तर त्याच्यामागचं कारण असं आहे की पुढे जाऊन आपण आयसोथर्मल प्रोसेस डिस्कस करणार आहे की आयडियाबॅटिक प्रोसेस डिस्कस करणार आहे. आणि मला सांगा, तुम्हाला जर आयडियाबॅटिक प्रोसेस जर करायची असेल तर ऑब्वियसली देअर शुड बी नो हीट जनरेशन, देअर शुड बी नो हीट ॲडिशन ऑर हीट रिजेक्शन बरोबर. तर मग हीट जनरेट होऊ नये त्याच्यामुळे आपण असं कन्सिडर करतोय की वी आर नॉट कन्सिडरिंग एनी फ्रिक्शन. तर फ्रिक्शन झालं नाही तर ऑब्वियसली तिथं हीट जनरेट होणार नाही बरोबर, पण फ्रिक्शन जर झालं तर हीट जनरेट होऊ शकते. दॅट वॉज द फर्स्ट अजम्पशन इन द कार्नोट सायकल. ओके, सो लेट्स डिस्कस व्हॉट इज द सेकंड अजम्पशन. सेकंड अजम्पशन इज वॉल ऑफ piston and cylinder are perfect insulator. Sorry, let me write clearly. Okay, wall of the piston and cylinder are perfect insulator of heat. आता याचा काय अर्थ झाला बघा, आपल्याला पुढे जाऊन कार्नोट सायकलमध्ये ॲडियाबॅटिक काय करायचं आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेस कन्सिडर करायची आहे. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस कन्सिडर करायची असेल तर ऑब्वियसली आपल्याला हीट आतमध्ये पण येऊन द्यायची नाही आणि ही आतली हीट बाहेर पण जाऊन द्यायची नाही. तर त्यावेळेस आपल्याला काय लागणार आहे, इन्सुलेटर ऑफ दी हीट, म्हणजे अशा वॉल्स लागणार आहे सिलेंडरच्या की ज्या हीटला काय करताय, रेस्ट्रिक्ट करताय टू गो इनसाइड अँड टू गो आउटसाइड राईट. सो सी दी थर्ड अजम्पशन. आता थर्ड अजम्पशन काय केलं कार्नोट सायकलमध्ये की दी सिलेंडर हेड. आता सिलेंडर हेड काय आहे दॅट आय विल डिस्कस विथ यू. सिलेंडर हेड जो आहे इट इज सो अरेंज्ड, सिलेंडर हेडला आपण अशा प्रकारे अरेंज करणार दॅट कॅन बी perfect heat conductor, it can be perfect heat conductor or perfect heat insulator. आता जो सिलेंडरचा हेड आहे, आता सिलेंडरचा हेड कोणता असणार आहे एक लक्ष द्या बघा. इथं पिस्टनमध्ये जर बघितलं तर हे जो सिलेंडर आपण प्रोव्हाइड केलेला आहे ना, तर हा जो फ्रंट वॉल आहे सिलेंडरची, ही जी फ्रंट वॉल आहे दॅट विल ॲक्ट ॲज अ सिलेंडर हेड, त्याला आपण सिलेंडर हेड म्हणणार आहे. आता हा जो सिलेंडर हेड आहे आपण अशी अरेंजमेंट करणार आहे की हा सिलेंडरचा जो हेड आहे तो हीटला आतमध्ये जाऊन पण जाऊ शकतो आणि काही वेळेस आपल्याला ज्यावेळेस असं पाहिजे की हीट आता आतमध्ये गेली नाही पाहिजे तर तो आयडियाबॅटिक म्हणून पण तिथं ॲक्ट करू शकतो बरोबर. तर अशा प्रकारे आपण अरेंजमेंट करणार आहे. ती कशी करणार लेट्स डिस्कस लॅटर. ओके, सी दी फोर्थ assumption. What is the fourth assumption made by the Carnot? The transfer of heat does not affect the temperature of source and sink. आता बघा, ज्यावेळेस आपल्याला जी सिस्टीम आहे, आता सिस्टीम काय असणार आहे, पिस्टन आणि सिलेंडरच्या वॉल आतमधली जिथं तुम्ही फ्यूलला इन्सर्ट केलं होतं बरोबर, ती काय असणार आहे तुमची सिस्टीम असणार आहे. मग आता त्या सिस्टीमचा
हीट जरी तुम्ही सप्लाय करावं लागेल किंवा ते सिस्टीममधनं तुम्हाला हीट रिजेक्ट करावं लागेल किंवा ॲब्झॉर्ब करावं लागेल, बरोबर. मग आता हीट त्याला प्रोव्हाइड करायची असेल किंवा हीट त्याच्यामधनं काढून घ्यायची असेल, जर तुम्हाला त्या सिस्टीमला हीट प्रोव्हाइड करायची असेल तर तुम्हाला सोर्सची गरज पडणार आहे, बरोबर. लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं व्हॉट इज मीन बाय दी सोर्स. सोर्स म्हणजे असं एक थर्मल रिझर्वायर की ज्याच्यामधनं तुम्ही किती हीट जरी काढून घेतली तरी ते काय असणार आहे, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. आणि जर तुम्हाला सिस्टीममधनं हीट रिजेक्ट करायची असेल तर ती कुठं रिजेक्ट करणार, ती तुम्ही सिंकला रिजेक्ट करणार. म्हणजे या सिंकला तुम्ही किती हीट जरी प्रोव्हाइड केली तरी त्याचं टेम्परेचर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, दॅट थर्मल रिझर्वायर विल बी कॉल्ड एज अ सिंक. ओके, क्लिअर. सो अशा प्रकारचे दोन आपल्याला सोर्स आणि सिंकची गरज पडणार आहे. आणि इथं आधीच आपण अजम्पशन करून घेतलं की सोर्सला किती तुम्ही सोर्समध्ये किती तुम्ही हीट विड्रॉ केली किंवा सिंकमध्ये किती तुम्ही हीट सप्लाय केली तरी त्याचं टेम्परेचर अफेक्ट होणार नाही. क्लिअर. सो दिस वॉज द फोर्थ अजम्पशन. सी द फिफ्थ अजम्पशन व्हॉट इज मेड बाय द कॉर्नॉट. दॅट इज नथिंग बाय दी वर्किंग medium is perfect gas. Okay, working medium is perfect gas. Working medium is perfect gas. Okay, इज अ परफेक्ट गॅस. नाउ व्हॉट इज मीन बाय दिस वर्किंग मीडियम. आता बघा, जी आपण सिस्टीम कन्सिडर केली होती ना की जिथं आपण फ्यूल सप्लाय केलं होतं किंवा जिथं आपण पेट्रोल काय करतोय फिलअप करतोय, दॅट इज नथिंग बट तिथं आपण असं अज्युम करतोय आता आपल्या तिथं पेट्रोलच्या ऐवजी काय आहे, वी आर कन्सिडरिंग दी परफेक्ट गॅस. ओके, परफेक्ट गॅसवरती आपण हे सगळं डिस्कशन करणार आहे, बरोबर. म्हणजे आता आपला मीडियम काय असणार आहे, परफेक्ट गॅस. ओके, अँड हॅज अ कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट अँड इट विल हॅव अ कॉन्स्टंट स्पेसिफिक हीट. ओके, जो परफेक्ट गॅस आपण कन्सिडर करणार आहे त्याची स्पेसिफिक हीट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ऑब्वियसली आपल्याला माहीत आहे की परफेक्ट गॅसची नेहमी स्पेसिफिक हीट काय असते, कॉन्स्टंट असते. ओके, सी. अँड जे लास्ट अजम्पशन आपलं मेजर अजम्पशन जे केलेलं आहे कॉर्नॉटनं, दॅट इज नथिंग बट दी compression and expansion are reversible. Compression and expansion are reversible. Now what is mean by this compression and expansion, you know already. Okay, piston जर backward move झालं तर expansion होणार आहे आणि piston जर forward move झालं तर काय होणार आहे, compression होणार आहे. But what I am saying, this compression and expansion will be reversible. What is mean by reversible, you know that each state will be in the equilibrium. Okay, ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपण डिस्कस केलेलं आहे. What is mean by the reversible process, what is mean by the irreversible process. Okay, now in the next we will discuss the actual Carnot cycle. Okay, actual Carnot cycle कसं परफॉर्म होणार आहे त्याला आपण डिस्कशन करणार आहे. आता बघा, ह्या अजम्पशनच्या बेसिसवरती इथं जे काही अजम्पशन आपण डिस्कस केलेलं आहे या सगळ्या अजम्पशनच्या बेसिसवरती आपण काय करणार आहे, एक सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट करूया आणि त्याच्यानंतर काय करूया, कॉर्नॉट सायकल डिस्कस करूया. ओके, नाउ सी हिअर. आता कॉर्नर सायकल डिस्कस करताना फर्स्ट लेट मी गिव्ह यू द अरेंजमेंट. आता नेक्स्ट आपण काय करूया, फर्स्ट अरेंजमेंट ड्रॉ करूया. आता कॉर्नरनं कशी अरेंजमेंट केली होती बघा. फर्स्ट कॉर्नरनं काय केलं, पिस्टन आणि सिलेंडर अरेंजमेंट कन्सिडर केली. ओके, लेट मी कन्सिडर दी सिलेंडर अरेंजमेंट ओव्हर हिअर. आता मी काय करतो, इथं एक सिलेंडर अरेंजमेंट कन्सिडर करतो. लेट्स से दिस इज अ सिलेंडर. हे काय आहे, एक सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय शो करायचं आहे, एक पिस्टन शो करायचं आहे, बरोबर. लेट्स से दिस इज अ पिस्टन ओव्हर हिअर. ते काय होऊ शकतं, फॉरवर्ड पण बॅकवर्ड मूव्ह होऊ शकतं आणि बॅकवर्ड पण मूव्ह होऊ शकतं. ओके, सो दिस इज द पिस्टन आय एम शोईंग ओव्हर हिअर. राईट, सो दिस इज नथिंग बट द पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट. ओके, आता बघा, आपली जी सिस्टीम आहे ही काय असणार आहे, आपली सिस्टीम असणार आहे, बरोबर. ही काय असणार आहे, आपली सिस्टीम असणार आहे. पण आता या सिस्टीममध्ये आपण आता बघा अजम्पशन काय केलं की या सिस्टीममध्ये काय असणार आहे, दी परफेक्ट गॅस विल बी हिअर. इथं आपल्यासाठी आता कॉर्नॉट सायकल परफॉर्म करण्यासाठी आपण कोणाला मीडियम म्हणून कन्सिडर करणार आहे, वी विल कन्सिडर दी परफेक्ट गॅस ॲज अवर मीडियम. ओके, राईट, क्लिअर झालं. दिस इज वॉट, दिस इज अ सिलेंडर. ओके, दिस इज द सिलेंडर अँड दिस इज नथिंग बट दी पिस्टन. राईट, हे काय आहे, पिस्टन आहे. आता नेक्स्ट बघा, हा काय असणार आहे तुमचा, दिस विल बी युअर सिलेंडर हेड. हा काय असणार आहे, सिलेंडर हेड असणार आहे. पण आता सिलेंडर हेड जो आहे, दिस विल बी कॉल्ड एज अ सिलेंडर हेड. लेट मी राईट सो दॅट यू विल डोंट हॅव दी कन्फ्युजन. ओके, सिलेंडर हेड असणार आहे. मग आता हा जो सिलेंडर हेड असणार आहे, हा जो सिलेंडर हेड आहे तो आपल्याला कधी कधी ॲडियाबॅटिक पण असणार आहे आणि कधी कधी काय असणार आहे, आयसोथर्मल प्रोसेससाठी असणार आहे. ज्यावेळेस मी त्याला ॲडियाबॅटिक म्हणाल तर त्यावेळेस तो कोणतीही हीट पास करणार नाही आणि ज्यावेळेस मी आयसोथर्मल म्हणाल तर तो हीट पास करू शकतो, बरोबर. तर आणि ह्या ज्या उरलेल्या दोन सिलेंडरच्या ज्या वॉल्स आहे, ह्या ज्या सिलेंडरच्या वॉल्स आहे, दीज आर दी परफेक्टली ॲडियाबॅटिक. दीज आर दी परफेक्टली ॲडियाबॅटिक वॉल्स. ओके, ह्या ज्या वॉल्स आहे, दीज आर दी perfectly adiabatic wall. These are the perfectly adiabatic wall. But हे जो सिलेंडरचा हेड जो आहे, दिस सिलेंडरचा हेड इट कॅन बी ॲडियाबॅटिक. ओके, इट कॅन बी ॲडियाबॅटिक और इट कॅन बी आयसोथर्मल किंवा त्याला तुम्ही डायथर्मिक म्हणता. काय म्हणता, डायथर्मिक.
आता बघा, ज्यावेळेस मी ॲडियाबॅटिक म्हणाल त्यावेळेस तो कोणतीही हीट पास करणार नाही, आणि डायथर्मिक म्हणाल त्यावेळेस तो त्याच्या जागेवरनं मूव ऑन होणार नाही, बट तो काय करेल, हीटला पास करू शकतो. ओके, म्हणजे तो आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म करू शकतो. म्हणजेच मी काय म्हणू शकतो की जर या सिलेंडरच्या हेडला मी जर ॲडियाबॅटिक कन्सिडर केलं तर तो कोणती प्रोसेस परफॉर्म करेल, इट विल परफॉर्म द ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, आणि जर तो डायथर्मिक असेल तर तो कोणती प्रोसेस परफॉर्म करेल, इट विल परफॉर्म द आयसोथर्मल प्रोसेस. ओके, हे मी तुम्हाला आधीच क्लिअर करून देतो. राईट, नाव सी हिअर. त्याच्यामुळं मी हा जो सिलेंडरचा जो हेड आहे ना, तो सिलेंडरचा हेड इथं न शो करता, कारण तो मला माहीत नाही की आता कोणता हेड आहे, बरोबर, तो ॲडियाबॅटिक आहे की आयसोथर्मल आहे हे मला आता माहीत नाही आहे. त्यामुळे मी त्याला काय करतो, सेपरेटली इथं शो करतो. ओके, त्या ॲडियाबॅटिक हेडला मी काय करतो, इथं सेपरेटली शो करतो. मग मला ज्यावेळेस जशी गरज पडेल त्याला मी काय करणार, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला, म्हणजे त्याची ओरिजिनल पोझिशन कुठं आहे, इथं आहे, बरोबर, त्याच्या ओरिजिनल पोझिशनला मी काय करेल, त्याला प्लेस करेल. ओके, मग हा झाला आपला हेड. ओके, नाव सी हिअर. आता आपल्याला हीट ॲड पण करायची आहे या सिस्टीममध्ये, हीट काय करायची आहे, ॲड पण करायची आहे, आणि या सिस्टीममधनं हीट मला एक्स्ट्रॅक्ट पण करायची आहे. मग मला सांगा, तुम्हाला जर हीट जर ॲड करायची असेल तर तुम्हाला कुठनं तरी सोर्सकडनं हीट घ्यावं लागेल, आणि असा कोणता सोर्स आहे की जो आपल्याला, किंवा असा कोणता रिझर्वायर आहे की जो आपल्याला हीट सप्लाय करू शकतो, तर जो सोर्स जो आहे, सोर्स काय करू शकतो, आपल्याला हीट सप्लाय करू शकतो. म्हणजे सोर्स आपल्याला काय करू शकतो, हीट प्रोव्हाइड करू शकतो, बरोबर. म्हणजे मी काय म्हणतो याला हीट सोर्स. ओके, हा काय असणार आहे, हीट सोर्स असणार आहे. आणि असं अज्यूम करा की लेट्स से की ह्या सोर्सचं टेम्परेचर काय आहे, T1 आहे, आणि तुम्हाला माहिती आहे याच्यामधनं मी किती जरी हीट विड्रॉ केली तरीसुद्धा त्याचं जे टेम्परेचर आहे ते काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. म्हणजे काय असणार आहे, T1 असणार आहे. ओके, सी हिअर. आता बघा, या सिस्टीममधनं, ह्या परफेक्ट गॅस ही जी सिस्टीम आहे याच्यामधनं मला कधी कधी हीट विड्रॉ पण करावी लागणार आहे. त्याच्यामुळे मी अगोदरच अरेंजमेंट करू शकतो की जे आपण ऑलरेडी अझम्पशनमध्ये पण बघितलेलं आहे की ती हीट मला आता कुठंतरी सप्लाय करायची आहे, या सिस्टीममधनं हीट काढून घ्यायची आहे आणि ती कुठंतरी द्यायची आहे. तर मग ती कुठं देणार, असा कोणता रिझर्वायर आहे की तो किती पण हीट घेऊ शकतो, तर सिंक. ओके, सिंक जो असणार आहे तो माझी किती पण हीट काय करू शकतो, ॲब्झॉर्ब करू शकतो. आणि लेट्स से की ह्या सिंकचं टेम्परेचर काय आहे, T2 आहे. ओके, T2 इज दी टेम्परेचर ऑफ दिस सिंक. क्लिअर. आता ही झाली आपली टोटल अरेंजमेंट. दिस इज दी टोटल अरेंजमेंट इन ऑर्डर टू परफॉर्म दी कॉर्नॉट सायकल. ओके, आणि एक नेहमी लक्षात ठेवा, ह्या कॉर्नॉट सायकलमध्ये जेवढ्या पण प्रोसेस होणार आहे दॅट ऑल प्रोसेस विल बी रिव्हर्सिबल. ऑल प्रोसेसेस विल बी रिव्हर्सिबल. ऑल प्रोसेसेस विल बी रिव्हर्सिबल. हे बघा, हे जे छोटे छोटे पॉईंट आहे ना, दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावरती सिम्पल MCQ फॉर्म होऊ शकतो की ज्या कॉर्नॉट सायकलमध्ये तुम्ही प्रोसेस करता, इज दॅट ऑल आर रिव्हर्सिबल. येस, द ऑल आर द रिव्हर्सिबल प्रोसेसेस. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. ओके, आता बघा, आता आपण कॉर्नॉट सायकल बघूया ॲक्च्युली होतं काय. बघा, याच्यामध्ये आपण 4 प्रोसेस परफॉर्म करणार आहे. आता 4 प्रोसेस कशा परफॉर्म करणार आहे लक्ष द्या. फर्स्ट आपली लेट्स से की आता जी सिस्टीम आहे ती स्टेट 1ला आहे. जी सिस्टीम आहे ती कुठं आहे, स्टेट 1ला सिस्टीम आहे. ओके, लेट मी, ओके, सी हिअर. आता सिस्टीम जी आहे ती सिस्टीम आपली कुठं आहे, स्टेट 1ला आहे. आता स्टेट 1 म्हणजे काय, स्टेट 1 म्हणजे की आत्ता जी आपली सिस्टीमची कंडिशन आहे, म्हणजे जे काही तुमचं प्रेशर असेल, जे काही टेम्परेचर असेल, टेम्परेचर किती आहे, T1 टेम्परेचर आहे, कारण या सोर्सकडनं तुम्ही काय याला हीट प्रोव्हाइड केलेली आहे, आणि त्याचं टेम्परेचर किती होतं, T1 टेम्परेचर होतं. मग ते T1 टेम्परेचर तुम्ही इथं सप्लाय केलेलं आहे, बरोबर. आता फर्स्ट आपल्याला जी प्रोसेस परफॉर्म करायची आहे, आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म करायची आहे. आणि आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म करायची आहे म्हणजेच काय करायचं आहे की आपल्याला आता या सोर्सकडनं ह्या सिस्टीमला हीट एनर्जी सप्लाय करायची आहे. आणि मला सांगा, हीट एनर्जी जर सप्लाय करायची असेल तर मला इथला जो हेड आहे या हेडला ॲडियाबॅटिक ठेवावं लागेल की डायथर्मिक ठेवावं लागेल. ऑब्वियसली मला डायथर्मिक ठेवावं लागेल. का, कारण त्या जर मी ॲडियाबॅटिक ठेवलं तर मी इथनं हीट पास करू शकणार नाही, बरोबर. तर त्यासाठी मला पहिली प्रोसेस ज्यावेळेस मी परफॉर्म करतोय तर स्टेट 1कडनं स्टेट 2ला जायचं आहे. मला स्टेट 1कडनं कुठं जायचं आहे, स्टेट 2ला जायचं आहे. मग स्टेट 1कडनं स्टेट 2ला जायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, स्टेट 1 ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी हीट एनर्जी होते आणि तुम्ही आता परत काहीतरी हीटला ॲड करताय, बरोबर. मग सिस्टीम कुठं जाणार, तुमची स्टेट 2ला जाणार. मला सांगा, जर तुम्ही याच्यामध्ये हीट एनर्जी जर ॲड केली तर याचं काहीतरी काय होणार, एक्सपान्शन होणार. कारण ऑब्वियसली हीट एनर्जी सप्लाय केल्यानंतर याच्यावरती प्रेशर एक्झर्ट होणार आणि हा जो तुमचा पिस्टन आहे तो काय होणार, बॅकवर्ड मूव्ह होणार, बरोबर. आणि बॅकवर्ड मूव्ह झाल्यानंतर या सिस्टीमचं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. इथं काय होणार आहे, एक्सपान्शन होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टेट 1कडनं स्टेट 2कडे गेले त्यावेळेस सिस्टीमचं काय झालं, एक्सपान्शन झालं. पण कशा प्रकारचं एक्सपान्शन झालं, आयसोथर्मल एक्सपान्शन झालं. मी आयसोथर्मल का म्हणतोय, कारण बघा हा जो सिलेंडरचा जो हेड होता तो सिलेंडरचा हेड तुम्ही कसा कन्सिडर
केला होता, हा सिलेंडरचा हेड तुम्ही डायथर्मिक किंवा आयसोथर्मल कन्सिडर केला होता की जो हीटला पास करू शकतो. क्लिअर. आता बघा नेक्स्ट मला काय करायचं आहे, या स्टेट 2 कडनं स्टेट 3 ला जायचं आहे. स्टेट 2 कडनं कुठं जायचं आहे, स्टेट 3 ला जायचं आहे. आणि स्टेट 3 ला जायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे बघा इथं, की जी तुम्ही हीट ॲड केलेली आहे ना, ही हीट ॲड केल्यानंतर याचं एक्सपान्शन होणार आहे. आणि एक्सपान्शन आता मला काय करायचं आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करायचं आहे. सॉरी, मला याचं कसं करायचं आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करायचं आहे. आणि मला सांगा ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करायचं असेल तर मी आता काय करणार, जो इथं सिलेंडरचा हेड तुम्ही आता आधी डायथर्मिक किंवा आयसोथर्मल कन्सिडर केला होता, आता त्याला रिप्लेस करून तुम्ही काय करणार, त्याला ॲडियाबॅटिक हेड तुम्ही काय करणार, प्रोव्हाइड करणार. आपण वरती बघितलं होतं की 2 टाईपचे हेड असू शकतात. कोणत्या 2 टाईपचे, इट कॅन बी ॲडियाबॅटिक, इट कॅन बी डायथर्मिक, और त्यालाच तुम्ही आयसोथर्मल म्हणता. आता सुरुवातीची प्रोसेस ज्यावेळेस आपण परफॉर्म केली, की ज्यावेळेस आपण स्टेट 1 कडनं 2 कडे गेलो, त्यावेळेस आपण कोणती परफॉर्म केली, आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म केली. आता नेक्स्ट आपण ॲडियाबॅटिक एक्सपान्शन परफॉर्म करणार आहे. आणि ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होताना कोणतीही हीट आपण ॲड करणार नाही, बरोबर. सो दिस विल बी ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होणार आहे इथं, बरोबर. स्टेट 2 कडनं स्टेट 3 कडलं जाताना, बरोबर. तर काय होणार आहे, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन होणार आहे. आता स्टेट 3 कडनं तुम्हाला स्टेट 4 ला जायचं आहे. स्टेट 3 कडनं कुठं जायचं आहे, स्टेट 4 ला जायचं आहे. स्टेट 4 ला तुम्हाला जायचं आहे. स्टेट 4 ला जाताना तुम्ही काय करणार आहे, आता हीटला तुम्ही सिस्टीममधनं काढून घेणार आहे. म्हणजे इथं बघा, इथं काय केली होती तुम्ही, या सिस्टीममध्ये काय केली होती, लेट मी शो हिअर. ह्या सिस्टीममध्ये तुम्ही काय केली होती, इथं हीट ॲड केली होती, बरोबर. तर आता ॲड केलेली हीट आता तुम्ही काढून घेताय. काढून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या सिस्टीममधनं तुम्हाला हीट काढून घेऊन ह्या सिंकला प्रोव्हाइड करावं लागेल, बरोबर. पण या सिस्टीममधनं हीट काढताना मला सांगा, सिस्टीममधनं हीट काढायची असेल तर याच्यामधनं आता तुम्ही बाहेरनं जर वर्क डन करत असाल तर याचं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे, बरोबर. कारण तुम्ही याच्यामधली हीट विड्रॉ करून घेतली, आणि हीट जर विड्रॉ करून घेतली तर त्याच्यामधला प्रेशर कमी होईल, आणि एनर्जी कमी झाल्यामुळं त्याचं आता काय होऊ शकतं, कॉम्प्रेशन होऊ शकतं, बरोबर. काय होऊ शकतं, कॉम्प्रेशन होऊ शकतं. पण आता बघा, याच्यामधनं तुम्ही काय म्हणताय की हीटला काढून घेताय, आणि हीटला काढून घ्यायची असेल तर म्हणजे हीटला पास करायचं आहे. आणि हीटला जर पास करायचं असेल तर ऑब्वियसली मला सांगा कोणती तुमची वॉल, इथं सिलेंडरचा हेड कसा असला पाहिजे, ॲडियाबॅटिक किंवा डायथर्मिक, ऑब्वियसली काय असला पाहिजे, डायथर्मिक असला पाहिजे. म्हणजे तिथं आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म होणार आहे. आणि आयसोथर्मल प्रोसेस जर होत असेल तर त्याला मी काय म्हणू शकतो, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आयसोथर्मल काय होतं आहे, आता कॉम्प्रेशन होतं आहे, कारण हीट एनर्जी तुम्ही काढून घेताय, त्याच्यामुळे पिस्टन काय होणार आहे, फॉरवर्ड मूव्ह होणार आहे. आणि फॉरवर्ड मूव्ह झाल्यामुळे तिथं काय होणार आहे, कॉम्प्रेशन होणार आहे. नेक्स्ट आता आपण काय परफॉर्म करणार आहे, नेक्स्ट आपण परफॉर्म करणार आहे स्टेट 4 टू स्टेट 1. आता आपल्याला स्टेट 4 करणं परत इनिशियल स्टेटला जायचं आहे. आता इनिशियल स्टेटला जायचं असेल तर मला आता कॉम्प्रेशन करायचं आहे. पण कॉम्प्रेशन करताना मला कोणतीही हीट एनर्जी रिलीज करायची नाही, कारण तुम्ही जेवढी ऑलरेडी हीट एनर्जी त्याला ॲड केली होती तेवढी ऑलरेडी इथनं काढून घेतलेली आहे. आणि आता मला कोणत्याही प्रकारची हीट एनर्जी बाहेर रिलीज करायची नाही. त्यामुळे मी आता सिलेंडरचा हेड कसा ठेवणार, दॅट हेड विल बी ॲडियाबॅटिक. ओके, तो हेड कसा असणार आहे, ॲडियाबॅटिक असणार आहे. आणि बघा आता ॲडियाबॅटिक असताना आता कोणती परफॉर्म होते, ऑब्वियसली आता इनिशियल स्टेटला जायचं, त्यामुळे आता काय होतं, कॉम्प्रेशन होतं आहे. ॲडियाबॅटिक काय होतं, कॉम्प्रेशन होते. म्हणजे बघा, पहिलं आयसोथर्मल एक्सपान्शन झालं, नंतर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन झालं, नंतर आयसोथर्मल कॉम्प्रेशन झालं, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन झालं, आणि तुम्ही परत तुमच्या इनिशियल स्टेटला काय झालेले आहे, रीच झालेले आहे. अँड टेल मी माय डिअर फ्रेंड्स, जर तुमची इनिशियल स्टेट आणि तुमची फायनल स्टेट जर सेम असेल तर तुम्ही काय म्हणत होता, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ सायकल. त्याला तुम्ही सायकल म्हणतो होत होता. आणि हे जे सायकल तुम्ही अशा प्रकारे परफॉर्म केलेलं आहे की ज्या सायकलमध्ये तुम्ही ह्या 4 प्रोसेसेस परफॉर्म केलेल्या आहे. कोणकोणत्या 4, एक्सपान्शन, आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, अशा 4 प्रोसेस परफॉर्म करून तुम्ही एक सायकल परफॉर्म केलेला आहे. अँड दिस सायकल वॉज गिवन बाय दी कार्नॉट, अँड दिस विल बी कॉल्ड एज अ कार्नॉट सायकल. क्लिअर. आता आपण याची PV डायग्राम ड्रॉ करूया. PV डायग्राम म्हणजे काय, एक प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम आहे, आणि या प्रॉपर्टी डायग्राम आपण याची काय करूया, ड्रॉ करूया, बरोबर. आता याची प्रॉपर्टी डायग्राम ड्रॉ करताना आता ह्या ज्या PV डायग्राम असतात याला काय म्हणतात, प्रॉपर्टी डायग्राम म्हणतात. का, कारण तुमचं प्रेशर पण प्रॉपर्टी आहे सिस्टीमची, आणि व्हॉल्यूम पण काय आहे, सिस्टीमची प्रॉपर्टी आहे. आता प्रॉपर्टी काय असतं सिस्टीमचं हे आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, बरोबर. आता बघा, मला सांगा, सुरुवातीला काय परफॉर्म झालं, कोणती प्रोसेस परफॉर्म झाली, स्टेट 1 कडनं स्टेट 2 ला गेली तुम्ही, बरोबर. आता स्टेट 1 कडनं स्टेट 2 ला जाताना काय झालं, तुमचं एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन झालं म्हणजेच काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाला म्हणजे प्रेशर काय होणार, डिक्रीज होणार. मग आता इथं बघा, तर तुमचं जे PV डायग्रामवरती तुम्ही त्याला अशा प्रकारे शो करू शकता. त्याला कशा प्रकारे शो करू शकता, यू कॅन शो इट लाईक दिस. ओके, अशा प्रकारे तुम्ही त्याला, लेट मी ड्रॉ इट क्लिअरली.
तुम्ही त्याला अशा प्रकारे काय करू शकता, शो करू शकता. म्हणजे तुम्ही काय केलं आता, स्टेट 1कडनं स्टेट 2ला गेलेले आहे, स्टेट 1कडनं कुठे गेलेले आहे, स्टेट 2ला गेलेले आहे. आणि बघा इथं व्हॉल्यूम काय झाला रे, इकडे जाताना व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे स्टेट 1कडनं 2 जाताना काय झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला, बरोबर. म्हणजे तुम्ही काय केलं, इथं एक्सपान्शन परफॉर्म केलं. आणि कोणतं एक्सपान्शन परफॉर्म केलं, तुम्ही ऑलरेडी बघितलं की इथं तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट परफॉर्म केलं तर यू परफॉर्म इट ॲज अ आयसोथर्मल एक्सपान्शन. त्याला कसं परफॉर्म केलं तुम्ही, आयसोथर्मल एक्सपान्शन, कारण तुम्ही ते काय केली होती, तिथं हीट ॲड केली होती, बरोबर. आता नेक्स्ट बघा, ज्यावेळेस तुम्ही 2कडनं 3ला गेले, ज्यावेळेस 2 स्टेटकडनं 3ला गेले तर त्यावेळेस पण एक्सपान्शनच झालेलं आहे. म्हणजे आता पी व्ही डायग्रामवरती अगेन माझी स्टेट 3 काय असणार आहे, स्टेट 2च्या पुढं असणार आहे ऑन दी एक्स ॲक्सिस, कारण व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे, बरोबर. पण कोणतं एक्सपान्शन केलं, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. म्हणजे परत मी त्याला कसं शो करू शकतो बघा, ही जी 2कडनं 3 प्रोसेस झालेली आहे त्याला मी अशा प्रकारे शो करू शकतो. ओके, त्याला अशा प्रकारे मी काय करू शकतो, शो करू शकतो. म्हणजे मी काय झालेलं आहे, ओके लेट मी शो इट क्लिअरली. तर अशा प्रकारे बघा तुमचं परत काय झालेलं आहे, व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे, बरोबर. कारण बघा ज्यावेळेस तुम्ही स्टेट 2कडनं स्टेट 3ला गेले त्यावेळेस पण तुम्ही एक्सपान्शनच परफॉर्म केलेलं आहे. पण कसं एक्सपान्शन परफॉर्म केलं, ॲडियाबॅटिक. तिथं कोणत्याही प्रकारची हीट तुम्ही ॲड केली नाही, विदाऊट ॲडिंग हीट तुम्ही काय केलेलं आहे, एक्सपान्शन केलेलं आहे. बघा हे सगळं हायपोथेटिकल आहे, सगळं आयडियल कंडिशन आहे की ज्या कॉर्नॉटनं सांगितलेलं आहे, बरोबर. बट आता तो जे कॉर्नॉट सायकल आहे ते आपण ॲक्च्युअल काय सांगितलेलं आहे ते डिस्कस करतो. हे ॲक्च्युअलमध्ये किंवा रिॲलिटीमध्ये तुम्ही असं परफॉर्म करू शकत नाही. क्लिअर, सी हिअर. आता स्टेट 3कडनं स्टेट 4ला ज्यावेळेस तुम्ही गेले, स्टेट 3कडनं स्टेट 4ला ज्यावेळेस तुम्ही गेले तर कोणतं परफॉर्म केलं, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि कॉम्प्रेशन होत असेल तर ऑब्वियसली आता व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, बरोबर. आणि व्हॉल्यूम जर डिक्रीज होत असेल तर दॅट वॉज लाईक दिस. ओके, अशा प्रकारे तुम्ही परफॉर्म केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय केलं, स्टेट 4ला रीच झाले, 3कडनं कुठे गेले, 4ला रीच झालेले आहे, बरोबर. तर इथं कोणतं तुम्ही प्रोसेस परफॉर्म केली होती, तर इथं परफॉर्म करताना तुम्ही आयसोथर्मल कॉम्प्रेशन परफॉर्म केलं होतं, बरोबर. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण काय केलं होतं, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. जिथं हीट आपण काय घेतली होती, सिस्टीममधनं हीट काढून घेतली होती, बरोबर. आणि लास्ट जर बघितलं तर लास्ट आपण काय परफॉर्म केलं होतं, लास्ट वी हॅव परफॉर्म दॅट इज नथिंग बट दी ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. इथं काय परफॉर्म केलं होतं, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. बघा तुम्ही इनिशियल स्टेटकडनं परत कुठं आलेले आहे, परत पूर्ण सायकल परफॉर्म करून इनिशियल आणि तुमची फायनल स्टेट काय आहे, सेम आहे, बरोबर. त्यामुळे आपलं याला काय म्हणलो, सायकल म्हणलो. आणि कशा प्रकारे मूव्ह झालेलो आहे, स्टेट 1कडनं स्टेट 2ला गेलो, स्टेट 2कडनं स्टेट स्टेट 2कडनं स्टेट 3ला गेले, स्टेट 3कडनं स्टेट 4ला गेले आणि स्टेट 4कडनं कुठे गेले रे, स्टेट परत 1ला गेलेले आहे, बरोबर. तर अशा प्रकारे एक सायकल परफॉर्म केलेला आहे. आणि धिस सायकल इज नथिंग बट दी कॉर्नॉट सायकल. आणि कॉर्नॉटचं काय म्हणणं आहे की तुम्ही अशा प्रकारे जर सायकल परफॉर्म केलं, आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन, अशा प्रकारे तुम्ही जर सायकल तुमच्या 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, त्याच्यामध्ये जर 2 स्ट्रोक किंवा 4 स्ट्रोक इंजिन असेल, त्याच्यामध्ये जर तो सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमध्ये तुम्ही जर अशा प्रकारचं सायकल परफॉर्म केलं तर त्याची इफिशियन्सी काय असणार आहे, दॅट इफिशियन्सी विल बी व्हेरी मॅक्झिमम. आणि ते काय असणार आहे, ऑप्टिमाइज सायकल असणार आहे. बट इन रिॲलिटी वी कॅन नॉट एक्झिस्ट लाईक दिस. ओके, आता बघा मी म्हणतो की रिॲलिटीमध्ये याला आपण एक्झिस्ट करू शकत नाही. मग काय एक्झिस्ट करू शकत नाही, त्याचे काही रिझन्स आहे. कारण अजम्पशनवरनंच आपण त्याचे रिझन सांगू शकतो. बघा आपण काही अजम्पशन केले होते की ते ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये एक्झिस्ट करणं खूप अवघड आहे. बघा वी कॅन से दिस सायकल कांट परफॉर्म दिस सायकल कांट परफॉर्म इन प्रॅक्टिस म्हणजे रिॲलिटीमध्ये आपण त्याला परफॉर्म करू शकत नाही. का करू शकत नाही, बघा पहिलं रिझन आपण असं सांगू शकतो की फ्रिक्शनलेस प्रोसेस इम्पॉसिबल आहे. फ्रिक्शनलेस प्रोसेस तुम्ही करू शकता का, नाही. फ्रिक्शनलेस प्रोसेस इज इम्पॉसिबल. कारण तुम्ही किती जरी म्हटले तर पिस्टन आणि सिलेंडरमध्ये काय होणार आहे, काही अमाऊंटमध्ये फ्रिक्शन होणार आहे. नेक्स्ट, इट इज इम्पॉसिबल टू ट्रान्सफर the heat without टेम्परेचर पोटेन्शियल. बघा तुम्ही कोणतंही टेम्परेचर पोटेन्शियल मेंटेन न करता तुम्ही काय म्हणताय की हीटला तुम्ही ॲड करताय किंवा हीटला रिजेक्ट करताय. पण नॅचरली आपल्याला माहिती आहे तिथं जर टेम्परेचर ग्रेडियंट जर तयार झाला, एक सिस्टम तुमच्या हायर टेम्परेचरला आणि एक सिस्टम तुमच्या लोअर टेम्परेचरला असेल तरच आपण काय करू शकतो, हीटला ट्रान्सफर करू शकतो. ओके, दॅट विल ऑल्सो डिस्कस इन दी हीट ट्रान्सफर लेक्चर और हीट ट्रान्सफर चॅप्टर. ओके, थर्ड आपण काय सांगू शकतो की आयसोथर्मल प्रोसेस अचिव्ड ओनली इफ पिस्टन मूव्ज व्हेरी स्लोली. बरोबर, आयसोथर्मल प्रोसेस वी कॅन
कॅनॉट अचीव द आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसचा अर्थ काय होतो, द टेम्परेचर विल बी कॉन्स्टंट अँड द टेम्परेचर विल बी कॉन्स्टंट ओनली व्हेन द प्रोसेस इज परफॉर्म व्हेरी स्लोली. ओके, प्रोसेसला जर तुम्ही व्हेरी स्लोली जर परफॉर्म केलं, तिथल्या जे कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स आहे ते जर एकमेकावरती कोलाइड जर झाले तर तिथे हीट एनर्जी तयार होईल आणि त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. दॅट्स वाय यू कॅन नॉट परफॉर्म द आयसोथर्मल प्रोसेस, कारण तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे आणि टेम्परेचर जर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर इट इज नो व्हेरी प्रॅक्टिकली इम्पॉसिबल थिंग. ओके, सो दीज आर सम रिझन्स वाय वी कॅन नॉट परफॉर्म द कार्नोट सायकल प्रॅक्टिकली. ओके, आता याच्या बेसिसवरती आपण काही फर्दर डिस्कशनला काय करणार आहे, फर्दर डिस्कशन आपण याच्यावरती काही करणार आहे की कार्नोट सायकलचा यूज करून आपण थर्मल इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करू शकतो. अल्टिमेट आपल्याला काय करायचं आहे की इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे ह्या कार्नोट सायकलची, बरोबर. कारण कार्नोटनं काय सांगितलं होतं की याची इफिशियन्सी सगळ्यात मॅक्झिमम असणार आहे आणि ती इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी मला सांगा हाऊ यू कॅन कॅल्क्युलेट दी इफिशियन्सी. इफिशियन्सीला तुम्ही कसं कॅल्क्युलेट करू शकता माय डिअर फ्रेंड्स, यू कॅन कॅल्क्युलेट दी इफिशियन्सी. थर्मल इफिशियन्सी आपण बघितलं होतं की थर्मल इफिशियन्सीला आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, आउटपुट डिवाइड बाय व्हॉट एव्हर दी इनपुट गिवन बाय यू. मला सांगा इथं तुमचं आउटपुट काय आहे रे, इथं तुमचं आउटपुट आहे चेंज इन द हीट एनर्जी, बरोबर. कारण बघा आपण बघितलं होतं की आउटपुट असतं आपलं नेट वर्क डन डिवाइड बाय व्हॉट एव्हर दी हीट, आणि हीट तुम्ही किती प्रोव्हाइड केली होती मला सांगा. सगळ्यात अगोदर तुम्ही हीट किती प्रोव्हाइड केली रे, इथं Q12 हीट तुम्ही ॲड केली होती, आठवतं आहे का. इथं Q12 हीट आपण सगळ्यात सुरुवातीला ॲड केली होती आणि या हीटमुळंच काय झालेलं आहे, तुमचं एक्सपान्शन झालेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघितलं की इथं ॲडिबॅटिक एक्सपान्शन झालं आणि एक्सपान्शन झालं म्हणजेच काय झालं, इथं काहीतरी वर्क परफॉर्म झालं आणि हे जे वर्क परफॉर्म झालं लेट्स से की जे तुमचं, आता मला सांगा हे जे वर्क हीट ॲड केल्यानंतर परफॉर्म झालं बघा, इथं तुम्ही हीट ॲड केली होती आणि हीट ॲड केल्यानंतर याचं एक्सपान्शन झालं होतं, बरोबर. याचं काय झालं होतं, एक्सपान्शन झालं होतं. म्हणजे काहीतरी हीट इनपुट दिल्यामुळं याच्यामध्ये काहीतरी वर्क डन झालेलं आहे आणि हे वर्क डन कुठं झाले रे, इथं वर्क डन झालेलं आहे, बरोबर. हे 2-3 ला वर्क डन झालेलं आहे. मग आपण काय म्हणू शकतो की आपल्या सिस्टीमवरती वर्क डन झालेलं आहे आणि सिस्टीमवरती वर्क डन झालं असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह पकडत असतो, बरोबर. म्हणजे मी काय म्हणतो या सिस्टीमनं सराउंडिंगवरती काय केलेलं आहे, वर्क डन केलेलं आहे. सो आय विल कॉल इट ॲज अ W23. ओके, वर्क डन इन दी 2-3 प्रोसेस. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा, आपण या आयसोथर्मल कॉम्प्रेशन ज्यावेळेस केलं तर याच्यावरनं आपण ही या सिस्टीममधनं हीट काय केलेली आहे, विड्रॉ केलेली आहे आणि ती सिस्टीममधनं हीट विड्रॉ केली. ओके, लेट मी शो इट अनदर कलर. त्याच्यामुळे तुमचं काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. ओके, लेट मी शो इट बाय अनदर कलर. जे पण वर्क डन झालेलं आहे किंवा जी पण तुमची एनर्जी विड्रॉ झालेली आहे त्याला मी काय करतो, वेगळ्या कलरनं शो करतो सो दॅट यू विल हॅव दी क्लिअर आयडिया. सी हिअर. ओके, लेट मी शो इट दिस कलर. सी हिअर. इथं मी काय करतो आहे, Q12 काय केलेली आहे, हीट ॲड केलेली आहे, बरोबर. आणि ह्या प्रोसेसमधने सिस्टीमनं सराउंडिंगवरती वर्क डन केलं. किती वर्क डन केलं, W23, बरोबर. आणि इथनं आपण सिस्टीममधनं परत हीट काढून घेतलेली आहे. ती किती हीट काढली, Q34, कारण 3-4 प्रोसेसमध्ये काढलेली आहे. आणि इथं परत ही हीट काढून घेतल्यामुळे इथं किती वर्क डन झालेलं आहे आपल्या सिस्टीमवरती, सराउंडिंगनं आपल्या सिस्टीमवरती वर्क डन केलेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, कॉम्प्रेशन झालेलं आहे. आणि ते किती वर्क डन झालेलं आहे, लेट्स से इट इज अ W41, कारण 41 प्रोसेसमध्ये ते झालेलं आहे. आता क्लिअर झालं तुम्हाला. यालाच आपण TS डायग्राम पण काढू शकतो. आता ती TS डायग्राम काय आहे, ॲक्च्युली इट इज दी टेम्परेचर वर्सेस एन्थाल्पी डायग्राम. ओके, सॉरी, टेम्परेचर वर्सेस एन्ट्रॉपी डायग्राम. ती एन्ट्रॉपी काय आहे, दॅट विल आफ्टर हा कार्नोट सायकल डिस्कस झाल्यानंतर एन्ट्रॉपी आपण डिस्कस करणारच आहे. ओके, सो फर्स्ट लेट मी डिस्कस दिस वन. ओके, मला याला डिस्कस करूया तुमच्यासोबत. सी हिअर. आता आपण हा Q12 बघितला, W23 बघितला, Q34 बघितला आणि W41 बघितला. आपण कुठं होतो, वी आर ॲट दी थर्मल इफिशियन्सी. मग टोटल वर्क डन डिवाइड बाय इनपुट. आता इनपुट काय दिलं होतं तुम्ही, जी सुरुवातीला सगळ्यात सुरुवातीला हीट सप्लाय केली होती Q12, एवढी आपण हीट सप्लाय केली होती, बरोबर. आता मला सांगा टोटल नेट वर्क डन काय असणार आहे, ॲज पर युअर फर्स्ट लॉ ऑफ दी थर्मोडायनॅमिक. फर्स्ट लॉ ऑफ दी थर्मोडायनॅमिक काय सांगतो तुमचा, की जे नेट वर्क डन असतं दॅट नेट वर्क डन इज नथिंग बट दी net change in the energy, net work done is nothing but the net change in the heat energy. और ओके, जी हीट एनर्जीमध्ये चेंज आहे आणि हीट एनर्जीमध्ये आपला नेट चेंज किती झालेला आहे, Q12 आपण ॲड केली होती आणि एक्स्ट्रॅक्ट किती केली, Q34 एक्स्ट्रॅक्ट केली. इथं बघा, इथं जर तुम्ही बघितलं तर काय केलं रे, Q12 ॲड केली होती आणि Q34ला काय केलं होतं, विड्रॉ केलं होतं. त्याच्यामुळे मी नेट वर्क डनला कसं लिहितो, दॅट नेट वर्क डन विल बी इक्वल टू Q12 मायनस Q34. मग मला सांगा या थर्मल इफिशियन्सीला मी फर्दर कसं राईट करू शकतो, हा वर्क डनला मी काय लिहू शकतो, Q12 मायनस Q34 डिवाइड बाय Q12. ओके, आता माय डिअर फ्रेंड्स, आपला सगळ्यात मोठं टार्गेट आपलं हे आहे की ह्या Q12 मायनस Q34ला फाइंड आउट करायचं. आता त्याला कसं फाइंड आउट करू शकतो, लेट मी डिस्कस विथ यू. ओके, मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. आता बघा, मी काय करतो की जे टेम्परेचर आणि एन्ट्रॉपीमध्ये जे चेंजेस झालेले आहे त्याला एक TS डायग्रामवरती मी काय करतो, शो करतो. ओके, याला TS डायग्रामवरती शो करतो. आता ही टेम्परेचर एन्ट्रॉपी डायग्राम काय आहे ते नंतर तुम्हाला कळेल, बरोबर. सी बघा, सुरुवातीला काय केलं रे आपण, सुरुवातीला आपण स्टेट 1कडनं स्टेट 2ला गेलो, बरोबर. स्टेट 1कडनं स्टेट 2ला मूव ऑन झालो. तर त्यावेळेस आपलं टेम्परेचर किती होतं, आय थिंक ॲट दॅट टाईम अवर टेम्परेचर वॉज नथिंग बट दी T1, बरोबर. त्यावेळेस आपलं टेम्परेचर किती होतं, T1, कारण आपण सोर्सकडनं त्यावेळेस हीट प्रोव्हाइड केली होती, बरोबर.
ह्या टेम्परेचरवरती बघा ह्या वाय ॲक्सिसवरती टेम्परेचर इकडे इन्क्रीज होते आणि या ॲक्सिसवरती इकडे एंट्रॉपी इन्क्रीज होते बरोबर. त्यावेळेस आपलं टेम्परेचर किती होतं T1 होतं. त्याच्यानंतर आपण काय केलं आपलं टेम्परेचर काय केलं डिक्रीज केलं बरोबर. डिक्रीज करताना काय केलं आपण प्रोसेस परफॉर्म करताना 2 कडनं 3 ला आपण मूव ऑन झालो बरोबर. 2 कडनं 3 1 ला मूव ऑन झालो, 3 कडनं 4 ला मूव ऑन झालो आणि 4 कडनं परत 1 ला मूव ऑन झालो बरोबर. तर अशा प्रकारे आपण काय केलं हे सायकल कंप्लीट केलं. तर बघा ज्यावेळेस तुम्ही 1 कडनं 2 ला गेले तर त्यावेळेस तुम्ही इथं काय केली हीट ॲड केली किती Q12. ज्यावेळेस 2 कडनं 3 केले त्यावेळेस सिस्टीमनं काहीतरी सराउंडिंगवरती वर्क डन केलं W23 आणि इथं परत तुम्ही हीटला काय केलं विड्रॉ केलं. किती हीट विड्रॉ केली Q34 बरोबर. आणि इथं परत तुमच्या सराउंडिंगनं सिस्टीमवरती काहीतरी वर्क डन केलं आणि किती वर्क डन केलं W41 ओके. अशा प्रकारे आपण TS डायग्राम शो करू शकतो. लेट्स से की ज्यावेळेस 2-3 तुमची सिस्टीम 2-3 ज्यावेळेस परफॉर्म झालं की इथं एंट्रॉपी किती होती. लेट्स से इथे S2 एंट्रॉपी होती आणि इथं किती होती S1 एंट्रॉपी होती ओके. आता बघा ॲक्च्युली एंट्रॉपीचं इथं जास्त यूज नाही कारण ती नंतर इलिमिनेट होणार आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे एंट्रॉपी सांगत नाही. एंट्रॉपी आपण नंतर डिस्कस करणार आहे ओके. सी हिअर. आता बघा मला सांगा इथं टोटल वर्क डन किती झालं रे Q12 मायनस Q34 बरोबर. टोटल वर्क डन किती झालं W नेट इज इक्वल टू Q12 मायनस Q34. आता वरती आपण ॲज पर फर्स्ट लॉ ते बघितलं बरोबर. आता बघा इथं मी Q12ला कसं लिहू शकतो. मला माहिती आहे की जे Q इज इक्वल टू असतं एंट्रॉपी इंटू टेम्परेचर ओके. दॅट विल डिस्कस लॅटर. Q इज इक्वल टू काय असतं एंट्रॉपी इंटू टेम्परेचर. बघा आता Q इज इक्वल टू एंट्रॉपी इंटू टेम्परेचर आहे. मग मला जर Q12 लिहायचं असेल Q फ्रॉम 1 to 2 जर मला लिहायचं असेल तर त्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. किती टेम्परेचर होतं माझं T1 टेम्परेचर होतं बरोबर. आणि एंट्रॉपीमध्ये चेंज किती झाला होता बघा. इथं किती एंट्रॉपी आहे तुमची S2 आणि इथं किती आहे S1 म्हणजे किती चेंज झाला S2 मायनस S1 म्हणजे मी Q12 ला अशा प्रकारे लिहू शकतो ओके. सो सी हिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट मला Q34ला लिहायचं आहे. मग Q34ला मी कसं लिहू शकतो बघा. Q34 विल बी इथे बघा आता 3 कडनं ज्यावेळेस 4ला गेले तर त्यावेळेस तुमचं इथं तुम्ही हीट रिजेक्ट केली होती आणि म्हणजे सिंकमध्ये तुम्ही दिली होती आणि सिंकचं तुमचं टेम्परेचर किती होतं T2 होतं बरोबर. मग इथं T2 टेम्परेचर होतं आणि एंट्रॉपीमध्ये चेंज किती झाला S2 मायनस S1 म्हणजे मी काय म्हणू शकतो T2 इंटू S2 मायनस S1. क्लिअर झालं. आता बघा मला Q12 मायनस Q34 पाहिजे मग मी याला सबट्रॅक्ट करणार. मग Q12 मायनस Q34 मला काय भेटणार आहे T1 इंटू S2 मायनस S1 मायनस T2 इंटू S2 मायनस S1. क्लिअर झालं बरोबर. आता बघा मी इफिशियन्सी कॅल्क्युलेट करू शकतो का. इफिशियन्सी इज इक्वल टू काय होतं रे. इफिशियन्सी इज इक्वल टू दिस इफिशियन्सी काय होतं आपलं वर्क W नेट डिवाइड बाय Q12 आणि त्यालाच आपण कसं लिहिलं होतं Q12 मायनस Q34 डिवाइड बाय Q12. आता Q12 मायनस Q34 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला काय Q12 ओके. दॅट आय विल राईट हिअर T1 इंटू S2 मायनस S1 मायनस T2 इंटू S2 मायनस S1. हे काय लिहिलं आपण Q12 मायनस Q34 डिवाइड बाय Q12 किती आहे T1 इंटू S2 मायनस S1. क्लिअर झालं. आता बघा मला सांगा इथनं तुम्ही याला S2 मायनस S1 S2 मायनस S1 S2 मायनस S1 इलिमिनेट करू शकता. मग मला सांगा रे इफिशियन्सीला तुम्ही काय लिहू शकता. इफिशियन्सी जर मी इथनं जर याला जर इरेज केलं तर इफिशियन्सीला मी काय लिहू शकतो T1 मायनस T2 डिवाइड बाय T1 बरोबर. त्यालाच मी काय करतो इथं राईट करतो ओके. त्यालाच मी आता इथं राईट करतो. याला इरेज करून काय करतो इथं त्यालाच राईट करतो T2 मायनस T2 मायनस T1 डिवाइड बाय T1. क्लिअर झालं. तर अशा प्रकारे आपण काय केलं वी फॉर्म्युलेट T1 मायनस T2 वरती काय पाहिजे T1 मायनस T2 पाहिजे बरोबर कारण Q1 मायनस Q34 आहे. सो हिअर इट विल बी T1 मायनस T2 ओके. तर दिस इज नथिंग बट दी फॉर्म्युला फॉर द इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल. हा काय आहे खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय. दिस इज नथिंग बट दी फॉर्म्युला विथ द हेल्प ऑफ विच यू कॅन कॅल्क्युलेट दी इफिशियन्सी ऑफ द कार्नॉट सायकल. क्लिअर झालं. व्हॉट इज द फॉर्म्युला T1 मायनस T2 डिवाइड बाय T1. क्लिअर झालं. आता बघा यालाच मी फर्दर कसं एक्सटेंड करू शकतो. लेट मी डिस्कस ऑन दी नेक्स्ट ओके. सी हिअर आपल्याला इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला भेटला रे. दॅट इफिशियन्सी फॉर्म्युला इज नथिंग बट दी T1 मायनस T2 डिवाइड बाय T1 बरोबर. आय कॅन राईट इट ॲज अ 1 मायनस T2 डिवाइड बाय T1. अशा प्रकारे मी राईट करू शकतो. दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ अ कार्नॉट सायकल राईट. आता बघा मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट विल बी द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर द रेफ्रिजरेटरचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काय असतो. जर मी इफिशियन्सीला जर अशा प्रकारे जर राईट करत असेल तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर रेफ्रिजरेटर इन दी रिव्हर्सिबल प्रोसेस. बघा आपण कार्नॉट सायकलमध्ये ज्या पण प्रोसेस परफॉर्म केल्या तुमचं आयसोथर्मल एक्सपान्शन असेल ॲडियाबॅटिक एक्सपान्शन असेल आयसोथर्मल कॉन्फरेशन असेल ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन असेल ह्या सगळ्या प्रोसेस कशा होत्या. देट ऑल प्रोसेस वॉज रिव्हर्सिबल प्रोसेसेस. आता मी काय म्हणतो की मी रेफ्रिजरेटरसाठी जर ह्या प्रोसेसेस जर परफॉर्म केल्या रिव्हर्सिबल तर त्याचा कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स मी कसा कॅल्क्युलेट करू शकतो.
दॅट आय कॅन कॅल्क्युलेट T2 डिवाइड बाय T1 मायनस T2. क्लिअर झालं. त्याच्यानंतर मी जर तुम्हाला विचारलं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स फॉर हीट पंप पण हीट पंपमधल्या सगळ्या प्रोसेस रिव्हर्सिबल जर घेतल्या तर दॅट आय कॅन कॅल्क्युलेट T1 डिवाइड बाय T1 मायनस T2. मी असं का म्हणतोय, कारण बघा हा जो इफिशियन्सीचा फॉर्म्युला ज्यावेळेस आपण हीट इंजिनमध्ये बघितला होता, सॉरी ही ज्या क्लॉसियस स्टेटमेंट बघितलं होतं तर त्याला आपण असं लिहिलं होतं 1 मायनस Q2 डिवाइड बाय Q1, बरोबर. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला लिहिला होता. पण आता इथं बघा Q2ला कोणी रिप्लेस केलं, T2नं रिप्लेस केलं, Q1ला कोणी रिप्लेस केलं, T1ला रिप्लेस केलं. त्याच्यामुळे मी जो कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स जो आहे रेफ्रिजरेटरसाठी तो आपला काय आला होता, Q2 डिवाइड बाय Q1 मायनस Q2 आला होता, बरोबर. तर मग मी त्याला आता काय लिहिलं, T2 डिवाइड बाय T1 मायनस T2. सिमिलरली हीट पंपसाठी आपलं आलं होतं Q1 डिवाइड बाय Q1 मायनस Q2, पण त्याला आता मी कसं राईट केलं, T1 डिवाइड बाय T1 मायनस T2. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर रिव्हर्सिबल रेफ्रिजरेटरसाठी जर फॉर्म्युला विचारला कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा तर यू विल गिव्ह दिस फॉर्म्युला, बरोबर. तो आपण सुरुवातीला जो बघितला मागच्या लेक्चरमध्ये तो कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला कोणत्या टर्ममध्ये होता, इट वॉज द इन टर्म्स ऑफ द हीट. तो हीटच्या टर्ममध्ये होता. आता आपण कशामध्ये डिराईव्ह केला, इट इज इन टर्म्स ऑफ द टेम्परेचर. क्लिअर झालं. नेक्स्ट बघा आता वर्क डन किती आहे ते वर्क डन तुम्ही ऑलरेडी नेट चेंज इन दी वर्क डन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता बघा जे तुम्हाला जर प्रत्येक प्रोसेसमध्ये जर वर्क डन विचारलं, तुम्हाला जर प्रत्येक प्रोसेसमध्ये जर वर्क डन विचारलं तर ते कसं कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट विल डिस्कस. अँड आय थिंक विल स्टॉप इन दिस लेक्चर आफ्टर दॅट बिकॉज दिस विल बिकम व्हेरी लेंदी. आय वॉन्ट टू डिस्कस, ओके, विल डिस्कस कार्नॉट थेरम अँड देन विल स्टॉप. ओके, कारण पुढचा एंट्रोपी जो टॉपिक आहे दॅट इफ आय इन्क्लुडेड इन दिस वन द लेक्चर विल बिकम व्हेरी लेंदी. ओके, सो फर्स्ट लेट मी डिस्कस दी वर्क डन इन व्हेरियस प्रोसेस. ओके, अजून पण आपण कार्नॉट सायकलच डिस्कस करतोय. ओके, सी हिअर फर्स्ट प्रोसेस आपण कोणती परफॉर्म केली होती रे, फर्स्ट आपण प्रोसेस परफॉर्म केली होती रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस. ओके, रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस आपण परफॉर्म केली होती. मग आता रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस ज्यावेळेस आपण परफॉर्म केली तर मला सांगा आपण तिथं काहीतरी Q12 हीट ॲड केली होती, आठवतं आहे का. बघा लेट मी शो यू द्या अगेन, मी तुम्हाला परत दाखवतो ती डायग्राम. बघा इथं ही जी 1-2 जी आपण प्रोसेस परफॉर्म केली होती, 1-2 प्रोसेस कोणती परफॉर्म केली होती, आयसोथर्मल, आणि कोणती रिव्हर्सिबल. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या प्रोसेस काय आहे, रिव्हर्सिबल आहे. आणि तिथं किती हीट ॲड केली होती, Q12 हीट ॲड केली होती, बरोबर. हे डायग्रामला लक्षात ठेवा कारण हे आपल्याला काय आहे इम्पॉर्टंट आहे, बरोबर. लेट मी टेक दिस डायग्राम टू अनदर पेज सो दॅट यू विल हॅव द क्लिअर आयडिया. ओके, मी काय करतो ह्या डायग्रामला नेक्स्ट पेजवरती घेतो सो दॅट यू विल हॅव द क्लिअर आयडिया. ओके, सी हिअर इथं काय करूया आपण त्या डायग्रामला घेऊया. ओके, कारण ह्या पेजवरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ओके, सी हिअर बघा आता इथं बघा ही डायग्राम होती, बरोबर. पहिली प्रोसेस कोणती परफॉर्म केली होती आपण, आयसोथर्मल एक्सपान्शन परफॉर्म केलं होतं, बरोबर. आता हे आयसोथर्मल एक्सपान्शन ज्यावेळेस परफॉर्म केलं होतं रिव्हर्सिबल आयसोथर्मल प्रोसेस, तर मला फर्स्ट प्रोसेससाठी जर मी म्हटलं तुम्हाला फर्स्ट प्रोसेससाठी आयसोथर्मल एक्सपान्शन, ओके, कोणतं रिव्हर्सिबल आयसोथर्मल एक्सपान्शन, तर याच्यामध्ये Q12 हीट ॲड केली होती. मग Q12 ॲज पर फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक मी काय म्हणू शकतो, Q12 इज इक्वल टू U2 मायनस U1 प्लस W12, बरोबर. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द फर्स्ट लॉ. हे आता ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे. पण परफेक्ट गॅस आपण मीडियम घेतलेला आहे, तर परफेक्ट गॅससाठी जर तुमचं टेम्परेचर जर चेंज होत नसेल, कारण आयसोथर्मल प्रोसेस आहे म्हणजे T1 इज इक्वल टू T2 असणार आहे. मग आयसोथर्मल प्रोसेस असेल, तुमचं टेम्परेचर चेंज होत नसेल, तर परफेक्ट गॅससाठी हा U2 विल बी इक्वल टू U1 आणि U2 इज इक्वल टू जर U1 असेल तर मला सांगा दिस U2 मायनस U1 विल बिकम 0 अँड Q12 विल बी इक्वल टू W12. ओके, दिस इज नथिंग बट द वर्क डन इन दी आयसोथर्मल प्रोसेस. आता प्रत्येक ज्या 4 प्रोसेस परफॉर्म झालेल्या आहे तर त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं ते आपण कॅल्क्युलेट करत आहे, बरोबर. आता नेक्स्ट बघा सेकंड प्रोसेस कोणती झाली होती, सेकंड झाली होती तुमची ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आता ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये काय होईल बघा, सेकंड आहे तुमची ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ओके, आता ॲडियाबॅटिक एक्सपान्शनमध्ये बघा 2 to 3 प्रोसेस झाली होती, बरोबर. आता 2 to 3 प्रोसेस होताना मी परत फर्स्ट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक इथं राईट करू शकतो U3. आता बघा इथं काय असणार आहे U3 मायनस U2, इथं काय असणार आहे U3 मायनस U2 प्लस W23, बरोबर. आता मला सांगा आयसोथर्मल प्रोसेस आहे की नाही, आयसोथर्मल नाही आहे, मग U2 इज इक्वल टू किंवा U3 इज इक्वल टू U2 असेल का, नाही, बरोबर. म्हणजे हा U3 मायनस U2 आता इथं मेंटेन होणार आहे. पण मला सांगा तुमची जर ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल तर ऑब्वियसली इथं हीट एनर्जी किती ट्रान्सफर होईल रे, 0. सो Q23 विल बी इक्वल टू 0. मग Q23 इज इक्वल टू 0 असेल तर मी काय म्हणू शकतो W23 इज इक्वल टू U2 मायनस U3. ओके, दिस इज नथिंग बट दी वर्क डन ट्रान्सफर इन दी सेकंड प्रोसेस. मी तुम्हाला अगदी सांगितलं आपण काय बघतोय की प्रत्येक प्रोसेसमध्ये किती वर्क डन झालं
हे कॅल्क्युलेट करतोय आणि याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली MCQ फॉर्म होऊ शकतो, राईट. सी दी थर्ड प्रोसेस कोणती परफॉर्म झाली होती? थर्ड प्रोसेस तुमची परफॉर्म झाली होती आयसोथर्मल कॉम्प्रेशन, बरोबर, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. आणि ह्या प्रोसेस कुठून कुठे गेली होती? दिस 3 to 4 प्रोसेस गेली होती. आणि बघा इथं आयसोथर्मल कॉम्प्रेशन झालं होतं, त्यावेळेस हीट एनर्जी तुम्ही काय केली होती? एक्स्ट्रॅक्ट केली होती. आणि हीट एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली होती, मग त्याला आपण काय करणार? निगेटिव्ह साईनने डिनोट करणार. दॅट इज Q34 इज इक्वल टू काय होणार आहे? इंटरनल एनर्जी चेंज W4 मायनस U4 मायनस U3. आणि वर्क डन किती होणार आहे? ऑब्वियसली आता इथं बघा वर्क डन जे आयसोथर्मल कॉम्प्रेशनमध्ये तुमच्या सराउंडिंगनं सिस्टीमवरती वर्क डन केलं होतं, त्याच्यामुळे त्याला आपल्याला काय घ्यावं लागेल? वी विल टेक इट ॲज अ निगेटिव्ह. ओके, सो आपण त्याला काय घ्यावं लागेल? आपल्याला त्याला निगेटिव्ह घ्यावं लागेल. सो मायनस W34, बरोबर. आता बघा आयसोथर्मल प्रोसेस आहे. अगेन परफेक्ट गॅससाठी जर आयसोथर्मल प्रोसेस असेल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असेल तर अगेन दिस U3 विल बी इक्वल टू U4, सो इट विल बिकम 0. देन आय कॅन से दिस वर्क डन इज नथिंग बट दी Q34. दिस W34 विल बी इक्वल टू Q34. हे झालं ह्या प्रोसेसमधलं टोटल वर्क डन. ओके, टोटल वर्क डन किती असणार आहे? इट विल बी इक्वल टू दी Q3. जेवढी हीट तुम्ही काढून घेतलेली आहे त्याच्या इक्वल तुमचं काय होणार आहे? वर्क होणार आहे, बरोबर. फोर्थ जर आपण डिस्कस केलं, फोर्थ प्रोसेसमध्ये काय झालं होतं? ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आणि तुमचे स्टेट फोल्ड करणं 1 कडे गेले होते, बरोबर. आता मला सांगा Q काय असणार आहे? Q41 विल बी इक्वल टू दिस U4 minus U1, sorry, U1 minus U4. Okay, let me erase this one. This will be what? U4 minus U1, right? And plus काय असणार आहे? W41, राईट. मग आता बघा ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन जर असेल तर ही Q41 काय असणार आहे? इट विल बी इक्वल टू 0, कारण ॲडियाबॅटिक म्हणजे हीट ट्रान्सफर नाही होणार. मग मला सांगा W41 इज इक्वल टू काय भेटलं रे तुम्हाला? U1 मायनस U4. दिस इज नथिंग बट दी वर्क डन इन दिस प्रोसेस. म्हणजे आपण काय केलं की प्रत्येक प्रोसेसमध्ये किती वर्क डन होतं आहे ते डिस्कस केलेलं आहे, बरोबर. आता ह्या लेक्चरमध्ये लास्ट जो टॉपिक आपल्याला डिस्कस करायचा आहे दॅट इज नथिंग बट दी कॉर्नॉट थेरम. कॉर्नॉट थेरम एक सिम्पल स्टेटमेंट आहे, ते मला तुमच्यासोबत डिस्कस करायचं आहे. इट कॅन बी आस्क इन दी एक्झाम. ओके, काय आहे आपला टॉपिक? कॉर्नॉट थेरम. आता कॉर्नॉट सायकल आपण बघितलं, आता काय बघतोय? कॉर्नॉट थेरम बघतोय. बघा कॉर्नॉट थेरम काय म्हणतं? लेट मी राईट दी स्टेटमेंट अँड देन आय विल एलॅबोरेट विथ यू. ओके, इट स्टेट्स दॅट of all engines, it states that of all engines, let me write clearly. Of all engines operating between a given constant temperature, source, constant temperature source, and a given constant temperature sink. म्हणजे बघा एखादं हीट इंजिन आहे की जे काय कॉन्स्टंट टेम्परेचर आणि सिंकच्या टेम्परेचरच्या मध्ये काय करतंय? ऑपरेट करतंय. none has higher efficiency than a reversible engine. आता ही रिव्हर्सिबल इंजिन जे कार्नॉट म्हणतंय ना, दिस रिव्हर्सिबल इंजिन नथिंग बट दी कार्नॉट इंजिन. दिस इज नथिंग बट दी कार्नॉट इंजिन. कार्नॉट इंजिन म्हणजे काय की असं इंजिन की त्याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस कशा होत आहे? ज्या 4 प्रोसेस आपण बघितल्या की ते सगळ्या काय आहे? रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. आणि अशा प्रोसेस होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कार्नॉट इंजिन, किंवा त्याला आपण रिव्हर्सिबल इंजिन पण म्हणू शकतो. मग कार्नॉट थेरम काय म्हणतंय की जर तुमच्या असे नंबर ऑफ हीट इंजिन आहे, लेट मी शो इट. ओके, मी ते काय करतो तुम्हाला शो करतो. बघा फॉर एक्झाम्पल इथं काय आहे? एक कॉन्स्टंट टेम्परेचरला एक सोर्स आहे. एक काय आहे? सोर्स आहे की ज्याचं टेम्परेचर काय आहे? T1 आहे. त्याचं टेम्परेचर किती आहे? T1 आहे. आणि एक काय आहे? इथं सिंक आहे. काय सिंक आहे की जो हीटला काय करू शकतो? ॲब्झॉर्ब करू शकतो. आणि त्या सिंकचं टेम्परेचर काय आहे? T2 आहे, बरोबर. आता हे T1 आणि T2 अशा 2 टेम्परेचरच्या मध्ये जर तुमचं एखादं हीट इंजिन जर इथं परफॉर्म करत असेल, आता हीट इंजिन काय आहे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. इथं पण हीट इंजिन आपण बघितलेलं आहे, बरोबर. आता बघा हे हीट इंजिन काय करणार आहे रे? हीट इंजिन काय करणार आहे? इथनं सिस्टीममधनं काय घेणार आहे? एनर्जी घेणार आहे. लेट्स त्यानं काय केली? लेट्स आपण असं म्हणूया की ही काय आहे? ए इंजिन आहे. हे काय आहे? हीट इंजिन 1 आहे आणि ही हीट इंजिन 2 आहे, बरोबर. मग आता हीट इंजिन 1ला एनर्जी घेतली, समजा Q1 एनर्जी घेतली, Q1 हीट एनर्जी घेतली आणि त्याला काय केलं? W1 वर्क डनमध्ये कन्वर्ट केलं आणि उरलेली काय केली? ही एनर्जी सिंकला काय केली? सप्लाय केली, बरोबर. म्हणजे Q2 सप्लाय केली, बरोबर. आता आपण काय करूया की याला हीट इंजिन ए म्हणूया. हीट इंजिन ए आणि हीट इंजिन बी, बरोबर. हे काय आहे? हीट इंजिन ए आहे आणि हीट इंजिन बी आहे. ओके, हीट इंजिन काय आहे? बी आहे. मग Q1 काय आहे? ही Q1 ऑफ हीट इंजिन ए आणि दिस इज Q2 ऑफ हीट इंजिन ए आणि दिस इज वर्क डन ऑफ हीट इंजिन काय? ए. क्लिअर झालं? आता बघा
नाव सी. सेकंड जी बी इंजिन आहे त्या बी इंजिन पण काय घेणार आहे, इथं काहीतरी Q1 हीट घेणार आहे बरोबर, आणि काहीतरी वर्क डन परफॉर्म करणार आहे, आणि उरलेली हीट काय करणार आहे, सिंकला काय करणार आहे, सप्लाय करणार आहे बरोबर. आता बघा असे मी इथं आता ह्या दोन सोर्स आणि सिंकच्या मध्ये मी दोन हीट इंजिन इथं शो केलेले आहे. तुम्ही किती पण हीट इंजिन इथं परफॉर्म करू शकता. मी जस्ट टू क्लिअर दी कन्सेप्ट मी दोन हीट इंजिन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल असं आपण कन्सिडर करूया की हे जे हीट इंजिन बी आहे ना, हे हीट इंजिन बी काय आहे, दिस हीट इंजिन बी इज नथिंग बट दी रिव्हर्सिबल इंजिन, किंवा मी काय म्हणतो ते काय आहे, कॉर्नॉट इंजिन आहे, किंवा असं इंजिन की जे काय करतं कॉर्नॉट सायकलला परफॉर्म करतं आहे. मग कॉर्नॉट थेरम काय म्हणतं आहे की असे किती पण इंजिन तुम्ही ह्या सोर्स आणि सिंकच्या मध्ये जोडा, ते सगळे इंजिन तुम्ही प्रत्येक इंजिनची जर इफिशियन्सी जर कॅल्क्युलेट केली तर असं कोणतंच इंजिन असणार नाही की असं कोणतंच इंजिन नसेल की ज्याची इफिशियन्सी या कॉर्नॉट इंजिनपेक्षा जास्त असेल किंवा हीट इंजिन बीपेक्षा जास्त असेल. म्हणजे मी इथं काय म्हणू शकतो की हीट इंजिन बी जर तुमचं कॉर्नॉट इंजिन असेल किंवा रिव्हर्सिबल इंजिन असेल तर मी इझिली म्हणू शकतो की इफिशियन्सी ऑफ बी इज ऑलवेज ग्रेटर दॅन इफिशियन्सी ऑफ दी ए. क्लिअर झालं. दिस इज नथिंग बट दी कॉर्नॉट थेरम. आणि हेच कॉर्नॉटला सांगायचं होतं की असं जर तुम्ही कॉर्नॉट सायकल परफॉर्म केलं त्याची इफिशियन्सी नेहमीच कोणत्या पण इंजिनपेक्षा काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. क्लिअर झाला आता तुम्हाला. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दी कॉर्नॉट थेरम. आता नेक्स्ट इन शॉर्ट मला डिस्कस करूया कोरोलरी ऑफ दी कॉर्नॉट थेरम, आणि त्याच्यानंतर विल स्टॉप अँड इन दी नेक्स्ट लेक्चर विल डिस्कस दी एंट्रॉपी. ओके, सो लेट मी डिस्कस दी कोरोलरी ऑफ कॉर्नॉट थेरम. ओके, हे जे थेरम वगैरे किंवा कॉरोलरी मी डिस्कस करतो ना, हे स्टेटमेंट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे बरोबर. आता बघा जी कॉरोलरी आहे जी कॉर्नॉट थेरमची काय सांगते, लेट मी राईट दी स्टेटमेंट. दी efficiency of all reversible heat engine operating between the same temperature level is the same. आता मला सांगा, कॉर्नॉटनं जे आपल्याला थेरम सांगितलं होतं त्याच्यामध्ये काय सांगितलं रे की कॉर्नॉट इंजिनची इफिशियन्सी नेहमी काय असणार आहे, किंवा रिव्हर्सिबल इंजिनची इफिशियन्सी नेहमी मॅक्झिमम असणार आहे. क्लिअर. मग मला सांगा, जर रिव्हर्सिबल इंजिनची इफिशियन्सी जर ऑलवेज मॅक्झिमम असेल, ऑलवेज मी काय म्हणतो, ऑलवेज इफिशियन्सी ऑफ द रिव्हर्सिबल इंजिन इज मॅक्झिमम. ती काय आहे, मॅक्झिमम आहे. मग मी जर असे जर नंबर ऑफ रिव्हर्सिबल इंजिन जर घेतले, जर सगळे मी जर दोन समजा मी काय करतो 3 रिव्हर्सिबल इंजिन कन्सिडर करतोय, मग मला सांगा आपण सांगतोय की रिव्हर्सिबल इंजिनची इफिशियन्सी सगळ्यात मॅक्झिमम असणार आहे. मग हे तिन्ही पण काय आहे, आता तिन्ही पण रिव्हर्सिबल इंजिन आहे. मग कोणाचीच जर इफिशियन्सी जर मॅक्झिमम ठेवायची नसेल तर हे तिन्ही रिव्हर्सिबल इंजिन जर असतील तर ऑब्वियसली त्या सगळ्यांची इफिशियन्सी काय असणार आहे, सेम असणार आहे. आणि तेच कॉर्नॉट थेरमचे आपण कॉरोलरी सांगते काय, इफिशियन्सी ऑफ ऑल द रिव्हर्सिबल हीट इंजिन. सगळे हीट इंजिन कसे कन्सिडर केले, रिव्हर्सिबल कन्सिडर केले ॲट दी कॉन्स्टंट टेम्परेचर, तर त्याची इफिशियन्सी काय असणार आहे, सगळ्यांची सेम असणार आहे. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की इफिशियन्सी ऑफ ऑल द रिव्हर्सिबल इंजिन्स इज इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑर अमाऊंट ऑफ द वर्किंग सबस्टन्स अंडर गोईंग दी सायकल. ओके, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. मी काय म्हणतोय, काय कन्क्लुजन काढू शकतो याच्यावरनं आपण कन्क्लुजन असं काढू शकतो, काय कन्क्लुजन काढू शकतो की इफिशियन्सी ऑफ all reversible engine is independent of the nature or amount of the working substance undergoing the cycle. Okay, undergoing the cycle. So this is nothing but the important conclusion we draw from the corollary of the कॉर्नॉट थेरम. ओके, म्हणजेच मी काय म्हणतोय की जी इफिशियन्सी जी कॉर्नॉट सायकलची किंवा कॉर्नॉट थेरमची किंवा इरिव्हर्सिबल कॉर्नॉट इंजिनची किंवा रिव्हर्सिबल इंजिनची जी इफिशियन्सी आहे, इट इज इंडिपेंडंट ऑफ द नेचर ऑर अमाऊंट ऑफ द वर्किंग सबस्टन्स. म्हणजे जसं आपण वर्किंग सबस्टन्स कोणता घेतला होता, परफेक्ट गॅस घेतला होता बरोबर, तर तो कोणता सबस्टन्स असू द्या, इफिशियन्सी जी आहे कॉर्नॉट सायकलची इट इज डज नॉट डिपेंड ऑन दॅट. ओके, सो दिस इज नथिंग बट द कॉरोलरी ऑफ द कॉर्नॉट थेरम. सो दिस इज द कंप्लीट डिस्कशन अबाउट द कॉर्नॉट सायकल, कॉर्नॉट थेरम,
and corollary of the Carnot theorem. Okay, so we have discussed this one. In the next lecture, the small topic remaining entropy. Actually entropy is also a big topic, but from exam point of view some discussion is there, so we'll discuss in the short in the next that will be a 20 to 25-minute lecture in the next, and then it will be the end of the thermodynamic initial part. Okay, and in the after that we'll start the heat transfer. Okay, so we'll stop here and we'll meet in the next lecture. Okay, so we'll stop here. Thank you.